जय जय भवानी, शिवाजी गणपती बाप्पा मोरया. चला तर शुभ संध्या मित्रांनो. आता आपण चाललो आहे महाराष्ट्राचा ऍव्हरेज ज्याला म्हणणारा कलसुबाई शिखर. हे बघू शकता आपण, हा आपला पूर्ण ताफा. हा एक ब्लॉगर आहे नाग्या उर्फ रुपेश. आता आपण डायरेक्ट आता आपली बाईक जर्नी आहे तर सर्वांनी सेफ्टीची प्रिकॉशन सुद्धा पाळलेले आहेत. बघा डबल हेल्मेट सुद्धा आहेत. हा आपला पेड एडिटर वंश, हा आपली स्पायडी आणि बाकी सर्व आहे बघा 1 2 3. तर चला आता बाकी सर्व आपण पुढे जाऊनच मिळू. जय शिवराय. तर चला मित्रांनो, बाईक जर्नी आपली स्टार्ट झाली आहे. हे बघू शकता आपले 2 वारू सुद्धा पुढे चाललेले आहेत. हे बघा ते निखिल त्यांची गाडी आहे, ती पुढं भाव्या त्यांची. हा आपला. तर आता बाकी तर तुम्हाला आता थोडं दाखवायला मिळेल कारण की बाईक आहे. बाईकवर जास्त आपण ब्लॉग कंटिन्यू करू शकत कारण की ॲक्सिडेंटचा धोका असतो. नामा साईड देणार रे भावा, कुठे जाई पाक. चलो गाइस, प्रेक्षक को आप बोल सकते हो किधर जा रहे हो दोस्त. हे बघा भाई, फॅशन प्रो के दीवाने भावेश भोईर वन साईड पंपा खाली. तर चला आता पुढे जाऊन एक पंपावर थांबू. पाण्याने घेतले आहे चांगले. पाणी तुम्हाला आय थिंक तो कॅमेऱ्याने दिसेल का नाही, पण पाणी तर सध्या चालू आहे. ते आता सध्या मी वडप्यापर्यंत आहे. हे बघा वडप्याची लेटेस्ट टॉपिक, आपला जो बरोडा हायवे चालू आहे तिथे सध्या ट्रॉफिक आहे. चला तुम्ही पुढचा एन्जॉय करा रोड. मला दाखवतो आता कसं काय आहे ते. हे बघा मित्रांनो, निखिल ढोले थांबले भाई. शेवटी आमची गँग मारती मागे राहिले ना. आताशी टाईम झाले 7:45 वाजल्यान. अजून आम्ही वडवलीला जाऊ. शहापूर पण क्रॉस केला नाही. आवऱ्याला आम्ही तरी घोटी क्रॉस करायला पाहिजे होती. जाऊ दे, सो बॅड लक. हा वंश भामरे. आता तर भाई पूर्ण कालोख झाला आहे आणि पुढं पाणीसुद्धा लागलं आहे. पाणी तर पडतोच, चिमचिम थोडा भिजवतो. तर बघूया आता अननोन बाईक जर्नी कुठे जाऊन थांबते आपली. तर त्याला जय शिवराय. हे बघा मित्रांनो, किती वाजल्यान 9:15 वाजले. घरातून 7ला निघलो होतो. आता आम्ही एक स्टॉप घेतलाय. ही सगळी जी मेहनत आहे ना याच्या मुलं होत्या का लेट निघायची. कुणाल तुला काय बोलत आहे. काही नाही बोलत आहे. कसं वाटलं. पोचायला पाहिजे होतं आपण. आवड्याला आपण कुठं असतो, कलसुबाईच्या पायथ्याला तरी पाहिजे होतं. तर मित्रांनो आता आपण तो नाव इग्नोर करा, त्याच्याशी काय घेणं देणं पडलं नाही आपल्याला. आता आपण आहे कुणाल. कसं वाटतं कुणाल आता बाईक चालून. खूप मस्त वाटला. रोडला गाड्या पण जास्त नव्हत्या. डोले बिलं लाल झाले. जरा हेल्मेट घाला, हेल्मेटचा वापर करा. वन्स एडिटर माझ्या मागं बसले पण एक पण अजून स्टोरी त्यांनी टाकली नाही का त्याचं तर मला माहीत नाही. तर बघू आता पुढे. आता आपण इथं नाश्ता करतो. नाश्ता करून झाला का मला की डायरेक्ट मारायचा कलसुबाई. हे बघा लापरवाही का नतीजा. अशी बॅगमध्ये पडली तर सत्यानाश होईल. तर चला आता डायरेक्ट मित्र बाकी जे येतील ते आल्यावर नाश्ता करूया. तुम्हाला मी सुद्धा दाखवतो. हा बघा दिसतो वगैरे परफेक्ट ना. हे बघा मित्रांनो, आपला स्क्वॉड आता मोकळा आले गाईज. कसं वाटतं भाई रुपया. बघा आमची सध्या या जर हॉटेल कधी आला तर थांबू नका. सर्व्हिस बरोबर नाही. भाऊ तुला काय बोलायचं. कारण की तुम्ही कुठे रे उत्तर प्रदेशला बोललेला तो अजून पण लक्षात नाही सगळं ना.
आता थांबू शकतो कुठं पण. तर चला आता डायरेक्ट जाऊ आपण. कलसूबाई कुठं मधून भेटला तर तिथे थांबू. रुपेश आपल्याकडे कंटिन्यू राहणार आहे. चिवड्याचा पॅकेट बघा, ते बोलतात ना हत्तीपेक्षा मोती मोठा असं काम झालं आमचं. चिवडा डिमार्ट गार्लिक मिक्स. चला आता जय श्रीराम मित्रांनो. आता घाट तर चालू झाला आहे, तर आय होप घाट चांगला नीट पद्धतीने एकदम घाट जोडून, कारण की तिथला कोणाला अपघात नाही झाला पाहिजे. घाटात आहे तर त्या घाटात कसा गाड्या थांबतात किंवा ऑइल चढलेला असतो, तर त्यामुळे चला आता डायरेक्ट घाट क्रॉस करून तुम्हाला डायरेक्ट पुढे कंटिन्यू करूया. चला तर जय श्रीराम. हे बघा भाई, पाऊस पाऊस बे रुकते हैं इधर. रुकने का है अपने को. इधर जरा फोन ला होता है. का पानी है. आता मॅच लाव. तर चला मित्रांनो, जस्ट आपण आता चाय नाश्ता केले. आता सरळ आपण भेटू दरवाजान जाऊन डायरेक्ट कलसूबाईला. पाण्याने मगाशी लय धुमाकूळ गेला, एवढा मजबूत पाणी होता का काही सांगता नाही येणार. आता चला डायरेक्ट भेटू थेट कलसूबाईला आपल्या टीमसोबत. मित्रांनो जस्ट आपण इथे वन्स एक रिलेटिव्ह आहे तिथं पोहोचलेलो आहे. हा बघा कालू किंग. थांब जर तू उजेर आहे ना म्हणजे परफेक्ट दिसशील. हाय गाईज, आता आम्ही कलसूबाईच्या जोराम बोल. पायथाशी. हाय गाईज, आता अशी आपण कलसूबाईच्या बारीगाव कलसूबाईचा ट्रेकिंग पॉइंट बारीगाव तिथेशी आलेलो आहे. तिथून आपण जेवण करून ट्रेकिंग चालू करणार आहे. 1 घंट्यानंतर तिथं आपण रेस्ट करू, जेवण मग चालू करणार आहे. तर तुला कसा वाटला आजची बाईकची? बाईक राहिली खतरनाक. माझी बाईक कशी वाटली? 1 नंबर. फक्त थोडा प्रॉब्लेम झाला. काय? आपल्याला आहे ना बाईकची रॅलिंग केली, ती रायडिंग केली ना, ती थोडी उजेरा नसती तर अजून बरं वाटलं असतं. बस का भाई, पुढच्या वेळेस उजेरा नाही. जाताना ती मजा घेऊ आपण. तर चला आता आपण ह्या वंश इकडे वंश एक पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे आपण सध्या आलेलो आहे. ते इथून जेवण करून मग आपण आता चढणार आहे. तर बाकी काय ते पण आई गाइस, आज बड़े दिनों के बाद 8 दोस्त मिले और दोस्तों के साथ खाना खाने का मजा ही कुछ. फिरायला पैसे जमा करून तिकडे दुबईला जातात. यो वरती आहे का? तो डायलॉग बघला असता. डायलॉग वरचा. हे बघा मित्रांनो, आपण निखिलच्या आईने पनीर चिली बनवून दिले. आपण सर्वांनी भाकरी आणले आहेत. 1 नंबर काम आहे. कसा गाव आपण बोलतो ना लोक बर्गर आणि पिझ्झा खातात, आम्ही गावाकडची बरं भाकरी चटणी पण आहे तशी. तर मी दिसता वगैरे माहित नाही, कारण की आधीच खाला मी. तुझ्या लक्षात होता मी काल तू पक्का खाला. हे बघ आपली टीम आहे. चला आता जेवतो. जेवण झाल्यावर मग सरळ आराम करून 12 वाजता वरती येत आहे. कोणी स्टिंग आणले का छपरी? टाटा नाही. चला तर मित्रांनो, आमची पॅकिंग झालेली आहे. कालू इकडे बघ ना, काय बोलतं आता कसं चालले? मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि आता कलसूबाईची आम्ही ट्रेकिंग चालू करत आहे. रेडी टू रेस्ट. 12 चांगल्या बोले, बकरा बोले. यो बाय नामा कसा वाटला आता तुला? 1 नंबर. आणि तुम्ही बघू शकता बॅटरी ट्रेकिंग. हे बघा मित्रांनो, हे आम्ही आवरा रात्री बॅटरी घेतली. आमचा हेतू तर योच आहे की वरती जाऊन आम्हाला सनराईज बघायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही इथं 12 वाजेपर्यंत आलोय. कारण की हे बघा लोक स्वेटर घालतात. दॅट्स गाय इज वेअरिंग टू रेनकोट. जुगाड इंडिया में जुगाड का कमी नाही आहे. आपला जुगाड से चालतोय. हा, जसा राहुल पण आता जुगाड मध्ये चालून आणले आम्ही.
थोडीशी मजा मस्ती झाली. तर आता आपलं टार्गेट आहे की वरती जायचा 4 पर्यंत वरती पोहोचायचा. तिथे आपण आराम करू आणि सनराईज घेऊ. अरे हो ब्लॉगर नाही भाई, मोबाईल विसरले. बघ वंश, कसं वाटतं तुला? एकदम मस्त. राजगडला वकलेला, आता परत वकशील का? तेव्हा जरा मिस्टेक झालेली म्हणून. मिस्टेक काय झाली? खाल्लो आपण लगेच निघलो. मग आता पण खाल्ले. आता झालं ना, आता एकटाच झालं ना. भाव्या काय तर बोल भाई, तू तर मेन आहे. मला मी नाही भाई तिकडं झाले. मी कपडे नाही घेतले दुसरं कालू कालूनी वरती जायसाठी फॉर्मल ड्रेसिंग घेतले वरती. फॉर्मल घेतले. तर चला आता आपण रात्रीची ट्रॅकिंग करणार आहे. रात्री तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात काही दिसणार नाही. जर आपल्याला जाताना जर सिंह बियांनी पकडला तर मग उद्या आमची याची गॅरंटी नाही. असं समजा आजचा दिवस आमचा लास्ट असेल. चॉकलेट बॉय कुणाल, बाब्या चॉकलेट नाही, चॉकलेट बॉय नाही यो व्हाईट चॉकलेट, यो डार्क चॉकलेट. थांब ना, त्याचा पिये तो आहे. बस झाली मजाक मस्ती. चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण कळसूबाईला भेटू. चला जय श्रीराम जय शिवराय. मित्रांनो तुम्ही ट्रॅकिंगची आवड एवढी बघू शकता. घरातून कधी आमच्या खंडेश्वरी पण आम्ही चालत जात नाही. आता एवढ्या भन्नाट जंगलातून आम्ही, तुम्हाला काजू दिसतात का नाही? चला नाही रे तेवढं जात. हे बघा मारू. मित्रांनो रात्रीच्या गर्दीमध्ये तुम्ही बघू शकता नाही दिसत काजवे चमकतात. हा हे बघा. चला आता एवढ्या भन्नाट जंगलात आम्ही सर्व चालत चाललोय. आता जाता कोणता वन्य प्राणी मिळतो का बघतो. सध्या आम्ही वन्य प्राणी म्हणून आम्ही कालूला सोबत घेतलाय. भाव्या केव्हा गावाच्या बाहेर पण नसेल गेला चालत. सध्या मित्रांनो 15 मिनिटं आले चालून. दम एवढा भयानक लागला ना काय बोलू. कारण की आज साप आलाय बघा, कालू साप, ब्लॅक मांबा. कालू कसं वाटतं? लय डेंजर का ही ट्रेकिंग मला वाटतं आयुष्यातले आपले आम्ही विसरून ट्रेकिंगला लास्ट तर नसेल पण आपण ही ट्रेकिंग नाही विसरू शकत का वा. पण ही ट्रेकिंग आपली आहे ना एकदम अविस्मरणीय राहील. आणि ही ट्रेकिंग लास्ट नसेल, ट्रेकिंग होतील किंवा त्याच्यापेक्षा अजून खतरनाक होतील. पण ही ट्रेकिंग खतरनाक असेल कारण महाराष्ट्राची टॉपची एव्हरेस्ट आहे जो आहे तिथं आपण बोलत आहे. काम कालू बोल. हे बघा पूर्ण दाट जंगलात आहे. आम्ही आता सध्या बघू हरवतो का राहतो. एखादा वन्य प्राणी मिळाला तर कालू त्याला आहारमध्ये समाविष्ट करणार ना कालू. मॅन वर्सेस वाईल्ड, मयूर मॅक्रोमॅक्स. तर चला आता बघू, पहिले ट्रॅकिंग करू. जर ब्लॉकच्या चक्करमध्ये भासकलो तर 7 जण मला गाल्या घेऊन शिवाय देतील एक. मित्रांनो हे बघा साप फेस निघले. हे बघ कालू इकडे बघ ना कसं वाटते. ए उघडा बॉम्ब झाले. हे बघा माझा पण काम तुम्ही बघू शकता. साप भयानक अख्खा असा आंघोळ पण केले आवरा म्हणा अंगावर पाणी राहत नाही. हे तर निखिलचा तर त्याचा स्टॅमिना आलं काय, त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. येताना नाटकावर काय नाटका. तर आताशी 1.5 तास झाले चरून. अवस्था तर आमची हीच आहे. हे बूट बघ, शूज बघू शकता. आवरा चिखल, स्पाईक पण दिसत नाही. एनर्जी बूस्ट आहे. वंश मडवी काय बोला हा काय बोलू, काहीतरी बोल. चढताना हे बघा अवस्था. रेनकोट झोपलो मी. तर चला बाकी बरोबर दिसतं का. बाकी आता जाऊन डायरेक्ट कंटिन्यू करू. जसा जसा स्टेप भेटेल. आमची सुद्धा अवस्था आहे व्हिडिओ करायला जमाने. भेटला तर देऊ व्हिडिओ. कारण यायचं असेल स्टॅमिनावाल्याने या. ज्यांना दमाचा त्रास आहे त्यांनी चुकून पण येऊ नका. त्याने आमच्या इथं खंडेश्वरी म्हणून एक प्रसिद्ध लेणी आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. पण इथे नका येऊ. चला जय महाराष्ट्र. मित्रांनो जय श्रीराम.
40% आपण ट्रॅक चढलेलो आहे. अवस्था बघा अमूल माछो बडे आराम से. ही बघा आपली अवस्था. आता भर लग्न झाला आहे, हाफ लग्न अजून 60% चढत आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर सोबत हेवी वस्तू कॅरी नका करू, कारण की ट्रॅकिंग खूप आहे. आणि जर काय तू हे बघा, या लोकांच्या मुलं आज मी पुढे जात नाही का. वजन वस्तू आणू नका, बॅग्या कृपया करून खाली ठेवा, आपला चाराचा प्रयत्न करा. ए कालिया या काय भाव्यासारख्या माणसामुळे आगरी शाळा ओपन करायला लागल्या. तू पुढे जा, तुझा काय काम आहे? हे बघा अशीच कॉमेडी बघायला भेटेल तर पुढे जाऊ. चला जय भवानी. जय शिवाजी. गावांनी आपण भाव्या. मित्रांनो 2 वाजलेले आहेत सकाळचे आणि एवढा घाम सुद्धा फुटलेला, पण हवा एवढी एकदम गारवा देते ना, असं वाटतो की जेवढी चढलेलं आहे तेवढी थकान पूर्ण निघून गेलेली आहे. कारण की जी आपण आपल्या इकडे हवा घेतो ती वेअर हाऊस कुठल्या कंपनीतून आलेली, आणि ते जे आहे ते निसर्गातून हवा येते, तीच मजा असते. काय जेणेकरून तुम्ही बघू शकता मोस्ट ऑफली सिटीतले काय येतात, कारण की निसर्ग हा आपल्याला एक जगण्याचा आनंद सांगतो की भाई सिटीतले कधी कधी सोडा. तेव्हा बघा नागे चला. आमची इथे आवडा कालोख आहे ना, समोरचा सुद्धा दिसून आहे. आम्ही यूज अँड थ्रो टॉर्च आणलेले आहेत. हे बघा 20 रुपयावाली सुभाष नानाच्या दुकानवाल्या. तर आता वरती जाऊ, जसा जसा कवर होईल व्हिडिओमध्ये तसं तुम्हाला दाखवू. कॅमेरामॅन वंश तो सुद्धा आता पेड एडिटिंग करतो. जर तुम्हाला करायचे असतील तर माझं नाव सांगा, 200 रुपयाचा डिस्काउंट 800 रुपयात भेटला. तर चला जय महाराष्ट्र. परफेक्ट. मित्रांनो येऊ बघा, धुका एवढा भयानक आहे ना, समोरचा सुद्धा दिसत नाही. आय थिंक मी क्लिअर दिसतो का नाही, बट धुका मजबूत आहे. कारण की महाराष्ट्राच्या ॲव्हरेस्टवर आहे आपण. महाराष्ट्राचा ॲव्हरेज बोलला तुम्ही तर समजून जा. काय आवश्यकता. हे जर एक जागे बॅटरी मार सगळे. तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे. फक्त 15 ते 10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. आणि पाणी एवढा जोरात आलं आहे ना, तुम्ही इकडे जरा मार रे, किंवा पाणी कदाचित दिसेल टॉर्चवर. हे बघा टेंट मार. हे बघा टेंटसुद्धा एवढं भिजलेलं आहेत आणि पाण्याने एवढा भयानक केले, कारण की रेनकोट घालून पण एवढा थंडीसुद्धा भयानक वाजायला लागली. ऑलरेडी थंडी आहे आणि त्याच्यात थंडीमध्ये पाण्याचा एवढा अजून जोरदार प्रेशर आलं ना, तर अजून थंडी वाजायला लागली. त्याच्यात आम्ही असं गॉड्यांवर आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण टेंटिंग लावलेली आहे लोकांनी. तर आपण टेंटचा काही घेतला होता, आपला प्लॅन होता इकडं मार तू जवळला येते ना वॉइस. आपला प्लॅन होता वरती जाऊन झोपायचा, पण पाणी असं भयानक लागलंय ना, झोपायची इच्छा नाही पण पोहायची इच्छा झाली. तर आता वरती जाऊ. सनराईज बघायला मिळतो का नाही पाण्यामुळे, एक तर ढग बघायला मिळतील. हे बघा बाकीची आपली गँग इथं बसले. दाखवू रे भाव्या, कुणाल, यो पेशवास कुठे आहे ना भावा, कसा वाटतंय? जाम थंडी आहे, जाम थंडी. कोळंबी झाली, कोळंबी पार. बोलवी भावा, तुम्ही कुठले? आम्ही नवी मुंबई. भाई आपले नवी मुंबई ऐरोलीचं बंधू आहे. भावा मी जुन्नरचा आहे. हात तर महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय, जय भवानी. बघा भाई, जय मनसे. मराठीत बोलायचं. या कधीतरी मग जुन्नर. आवरे थंडी भयानक आहे भाई. ते बरं का रे, आम्ही भाई रोड भासकलेलो. हा कसं आम्ही तर खाली येऊन बसलो. आम्हाला वाटलं अजून वरती आहे. फक्त तर काय मंदिर दिसतंय. बघा निखिल, कसा वाटतं तुला जाम रोड बेकार. भासकून आलं इथे? जाम बेकार. ते स्टेटसला दिसतं त्याच्यावरून येऊ नका भाई. जो नवीन ट्रॅकर असेल ना 17 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. नमः पार्वती पदे शिवाय. जय श्रीराम.
आता तुम्ही जसा की बघू शकता लोक रील बघून ते तर खूप येतात, पण मी तो रील बघून पण येऊ नका, रिअल लाईफ मध्ये येत जावा. कारण की आमच्या सुद्धा एक असा माणूस होता, त्याला काय बोलतात ते थोडासा श्वासाचा प्रॉब्लेम झाला होता. जर तुम्हाला पण कोणाला असेल तर प्लीज इथे येऊ नका, कारण की इथून ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलची सुविधा काही नाही. डायरेक्ट वरती जाणे. त्याला कांदा भरला शेवटी त्याला माझा बूट काढून त्याला वास दिला, तेव्हा तो वरती नीट आले. तर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा. आता जो सूर्य सनराईज बघायला आलोय, तर थंडी एवढी आहे ना, तोंड पण सध्या निघू नये. आम्ही कोणत्या थंडीमध्ये इथं बाहेर बसलो होतो. हा जो तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळा पॅक होता, इथं एक पब्लिक नव्हती, आता उभी झाले. तर हा मंदिर आहे. कालू की काय बोलतोय? बोलायला ठेवणार नाही बाबा. कसं वाटली थंडी? अरे खालचे कपडे उग्र करून आलो न, मधी आलो तर पाणी भरायला लागला न, वरती वर खारल्या. मित्रांनो 4 वाजल्यापासून जो सीन बघायला थांबलेलो, वरती बघायला भेटला नाही, पण खाली येऊन बघायला भेटला. आता परत दुखाला. फक्त 10 सेकंदाची गेम होती मित्रांनो. जर तुम्ही कधी येत असाल तर हवामान खात्याचा पहिले तुम्ही अंदाज घ्या, मगच या. 5 सेकंदाचा नजारा होता. मोबाईल काढायच्या आत लगेच गेला असेल. तर चला तर मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. आता आपला परतीचा प्रवास झाला आहे. आपण जिथे सध्या होतो ते भाऊंची फॅमिलीसुद्धा खूप म्हणजे प्रेमळ होते. त्यांनी कसलीच कमी नाही पडून दिली आपल्याला. कालपासून जेवणापासून इव्हन सर्व राहण्यापासून सर्व पाण्यापासून सर्व आपली सोय केली. तर ते काही असतात ना भाई, माणसं जपली तर आपल्याला पण माणसं जपतात. आता जर प्रेम राहू द्या तर माणसं अशी जपत राहू, कुठे गेले तर आपल्याला असंच प्रेम देत असतात. तर त्या भाऊंना सुद्धा एकदा या व्हिडिओ माझा धन्यवाद करतो. आणि सध्या पाणी तर मजबूत आहे इकडे नाशिकला. तर आता कसं तर पाणी तर चालूच आहे कंटिन्यू. पाणी थांबला तर कुठे थांबलो तो तुम्हाला दाखवतो. चला आता बाकी काय तुम्ही पण पुढे जाऊन चालवतो आता.